बातमी आहे अयोध्येतून। अयोध्येमध्ये नवीन वर्षाची सुरुवात रामदर्शनाने करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झालेले आहेत। हनुमानगढी परिसरामध्ये मोठी गर्दी झाली आहे। राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर देखील मोठी गर्दी झालेली आहे, तर अयोध्या नगरी ही गर्दीने फुलून गेली आहे। नवीन वर्षाच्या स्वागताला अयोध्येमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळते। राम मंदिरामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर देखील ही गर्दी झालेली पाहायला मिळते। नववर्षाचं स्वागत हे श्रीरामाच्या दर्शनाने करण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी ही अयोध्येमध्ये उसळलेली पाहायला मिळते। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। सोमवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होते आणि नवीन वर्षाची सुरुवात ही हनुमानगढीच्या हनुमानरायाचं दर्शन घेण्यासाठी जी आहे ते मोठी गर्दी भाविकांकडून देशभरातील भाविकांकडून करण्यात आलेली पाहायला मिळते। अगदी पोलिसांचा अफाट असा जो बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जी आहे ती या अयोध्या नगरीतील गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते आणि आताच्या वेळेला देखील अयोध्या नगरीमध्ये हजारो भाविक जे आहेत ते देशभरातून आलेले आहेत आणि आज नवीन वर्ष आहे। नवीन वर्षाचा संकल्प करण्यासाठी आणि आपल्या लाडक्या रामलल्लाचं आणि हनुमानरायाचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी गर्दी या सगळ्या अयोध्या नगरीमध्ये झालेली पाहायला मिळते। अगदी अयोध्येतले सगळे रस्ते जे आहेत ते अशाच पद्धतीने गर्दीने फुलून गेलेले पाहायला मिळत आहेत। जागोजागी जो आहे तो पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। बॅरिकेडिंग करून रस्ते अडवण्यात आलेले आहेत आणि हे रस्ते अडवून जे ते भाविकांना आता पायी चालत या सगळ्याचं दर्शन घ्यावं लागतंय आणि या ठिकाणी येऊन आपल्या नवीन वर्षाचा संकल्प करावा लागतोय। त्यामुळे सध्या अयोध्या नगरी नवीन वर्षानिमित्त तरी फुललेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।